अहेर टाइम्स, खेड्यातील बातमी शहरापर्यंत। स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अल्प आहे, त्यात आपला जिल्हा बराच मागे आहे। असे असले तरी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या आपल्या भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात येत आहे। त्यासाठी विविध मार्गदर्शन शिबिर, मोफत स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वाटप व परीक्षेच्या स्वरूपाची चांगली कल्पना देण्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात येत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे आवाहन मंत्री डॉक्टर धर्मरावबाबा आत्राम यांनी केले। एटापल्ली तालुक्यातील क्रीडा संकुल सभागृहात नारायणा IAS अकॅडमी तर्फे करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते। या सेमिनारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, तहसीलदार हेमंत गागुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना धर्मराव बाबा काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया। पुस्तक काढलेलं आहे, ज्याच्यामध्ये 10वी 12वी नंतर पदवी झाल्यानंतर पुढे काय, पदवी झाल्यानंतर पुढे काय म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, ते आपण केलं पाहिजे। दिवसभराचे मिनिट टू मिनिट नियोजन करावे, वेळेचे सुरळीत व्यवस्थापन करून अभ्यासक्रमातील बारकावे ओळखावे, अभ्यासक्रमातील संबंधित विषयांची माहिती घेऊन त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास करून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी। सातत्यपूर्ण जिद्दीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करता येते, असे प्रतिपादन देखील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले। आयोजित कार्यक्रमात इतर मान्यवरांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले। या सेमिनारमध्ये एटापल्ली तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी उपस्थित होते।